Hello, today we are going to see the second lesson of English, an encounter of a special kind, written by Tapan Mukherjee. So let's begin an encounter of a special kind. So there are various meanings of encounter, but here we consider the meaning of encounter as an incident. एखादी घटना जी असते ना तिला आपण एन्काउंटर असं म्हणतो. In this lesson, narrator told us about an incident that had happened in his life when he was 15 years old. 15 वर्षाचे असताना त्यांच्या आयुष्यात जी काही घटना घडली त्या घटनेबद्दल रायटर आपल्याला ह्या लेसनमध्ये सांगतात. तर स्टार्ट करूया. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगॉल. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. Our house was in a corner of campus. So medical professional म्हणजेच काय, वैद्यकीय व्यावसायिक. नंतर या ठिकाणी हाऊस खरं तर नाऊन आहे, पण इथे हाऊस्ड म्हणजे घर देणे या अर्थाने तो वर्ब म्हणून वापरला आहे, लक्षात घ्या. रायटर आपल्याला सांगतायत की माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी. म्हणजेच माझे वडील पश्चिम बंगालमधील रानीगंज येथील एका खाजगी कंपनीसाठी काम करणारे वैद्यकीय व्यावसायिक होते. सो रानीगंज इज अ प्लेस इन वेस्ट बेंगॉल अँड वेस्ट बेंगॉल इज वन ऑफ द स्टेट ऑफ इंडिया. भारतातलं एक राज्य असून ते त्या रानीगंजमध्ये लेखकाचे वडील एका खाजगी कंपनीत वैद्यकीय व्यावसायिक होते. The officers of the company were housed in a individual bungalows inside a large campus. तर त्या ठिकाणी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या परिसरात असलेले वैयक्तिक बंगले दिले गेले होते. Our house was in a corner of the campus. आणि लेखकाचं घर हे परिसराच्या एका कोपऱ्यात होतं असं लेखक आपल्याला सांगतात. The officers club was adjacent to the boundary wall of our garden. आता क्लब म्हणजे काय, ज्या ठिकाणी खूप साऱ्या फॅमिली किंवा लोक एकत्र येऊन काहीतरी प्रोग्राम करतात त्याला आपण क्लब असं म्हणतो. वेगवेगळ्या ज्या मोठमोठ्या सोसायट्या असतात बघा, त्यांचे क्लब असतात. तसं ऑफिसर्स लोकांचा किंवा अधिकारी लोकांसाठी असलेला जो क्लब होता तो क्लब सभोवतालच्या भिंतीला लागूनच होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस. लक्झरियस म्हणजेच काय, खूप सुखसोयी असलेलं ठिकाण, सर्व सुखसोयीने युक्त अशा ठिकाणाला आपण लक्झरियस असं म्हणतो. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स and a host of tall and majestic trees. तर संपूर्ण परिसर हा सर्व सुखसोयीने युक्त असून हिरवे गवत, रंगीबेरंगी फुले व उंच उंच आणि मोहक वृक्षांनी ते ठिकाण समृद्ध होतं. म्हणजेच या ठिकाणी बंगल्याच्या आजूबाजूच्या परिसराबद्दल लेखकाने आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे की तो परिसर नेमका कसा होता. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. तर या ठिकाणी स्क्विरेल्स म्हणजे खारुताई, आणि या ठिकाणी असं म्हटलंय की सीझनल व्हेजिटेबल्स म्हणजेच प्रत्येक सीझनमध्ये येणाऱ्या पालेभाज्या ज्या असतात त्या त्या हंगामामध्ये येणाऱ्या ज्या पालेभाज्या आणि त्या ठिकाणी असणारे जे काय मॅग्निफिसंट ट्रीज म्हणजे भव्य जे काही वृक्ष होते त्या वृक्षांमुळे या ठिकाणी नेहमीच खारुताई आणि वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी नेहमीच आकर्षित करीत असत. A group of langurs had even made their den in
अँड अस्वथा ट्री नियर बाय. आणि लंगूर्स म्हणजे मंकी, ॲक्च्युली माकडाची एक जात आहे ती. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन. डेन म्हणजे घर थोडक्यात. तर माकडाच्या एका समूहाने अस्वस्थ म्हणजेच पिंपळाच्या झाडावर तर अगदी स्वतःचं घरच बनवून टाकलं होतं. म्हणजेच खूप सारी माकडं समूहाने त्या पिंपळाच्या झाडावर राहत होती. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. दे म्हणजे कोणाबद्दल सांगता येते? ते जे पशु पक्षी असतील, बर्ड्स असतील, लंगूर्स असतील, खारुताई असेल, हे सर्व पार्ट अँड पार्सल म्हणजेच अविभाज्य भाग. पार्ट अँड पार्सल म्हणजे अविभाज्य भाग. फ्रेज आहे तो, अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स म्हणजे आमचं अस्तित्व, आणि डेली लाईफ म्हणजे रोजच्या जीवनाचा अगदी ते अविभाज्य घटक बनले होते. ते जे काही पशु पक्षी असतील, माकडं असतील, लंगूर्स असतील, याबद्दल लेखक सांगतायत. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटर्डे आफ्टरनून left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. तर या ठिकाणी बघा, इन्सिडेंट म्हणजे घटना आणि प्रोफाऊंड म्हणजेच अगदी डीप, खोलवर केलेला परिणाम. प्रोफाऊंड इफेक्ट म्हणजे डीप इफेक्ट, अगदी मनाच्या आतवर रुतून बसलेला असा परिणाम. अनफोल्ड म्हणजे उलगडणे. एखादी गोष्ट आपण अनफोल्ड करतो म्हणजे उलगडतो ते रहस्य. बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन्स म्हणजेच नव्या दिशा. न्यू डायमेन्शन्स म्हणजे नव्या दिशा. आणि वंडर्स म्हणजे अद्भुत, एखादी जी काही आश्चर्यकारक गोष्ट असते त्याला आपण वंडर्स ऑफ गॉड्स म्हणजेच देवाच्या निर्मितीची अतिशय अद्भुत गोष्ट असं ते सांगतायत. A small incident on Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. थोडक्यात, शनिवारच्या दुपारी घडलेल्या प्रसंगामुळे माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि देवाने घडविलेल्या अद्भुत निर्मितीचा एक संपूर्ण नवीन पैलू माझ्या डोळ्यासमोर उलगडत गेला. अनफोल्डेड म्हणजेच उलगडत गेला. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एन्ग्रोस्ड. एन्ग्रोस्ड म्हणजे काय? तल्लीन होणे एखाद्या गोष्टीत. एन्ग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. फेस्टिव्ह सीझन सणांचा काळ. सो इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. पूजा म्हणजेच त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा फार फेमस आहे. जसं आपल्याकडे दिवाळी किंवा पोळा, पोंगल असे वेगवेगळ्या भागाचे उत्सव असतात, तसं तिकडे दुर्गा पूजा फार महत्त्वाची आणि मोठा उत्सव असतो. तर दुर्गा पूजेचा जो काही सुट्टीचा आधीचा दिवस होता त्यावेळेचा हा प्रसंग आहे. तर इतर कुठल्याही मुलांप्रमाणे हंगामाच्या किंवा उत्सवाच्या काळामध्ये, सणांच्या काळामध्ये लहान मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या मॅगझिन्स आणि गोष्टींची पुस्तकं आहेत, त्यामध्ये स्वतःला पूर्णपणे तल्लीन करून घेण्याची चांगली संधी या सुट्ट्यांनी मला दिली होती, असं लेखक आपल्याला सांगतात. आफ्टर अ हार्टी लंच. हार्टी म्हणजेच या ठिकाणी भरपेट या अर्थाने तो शब्द आलेला आहे. आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. नॅप म्हणजे डुलकी, वामकुक्षी, दुपारच्या वेळी जी काही आपण छोटीशी झोप घेतो त्याला नॅप असं म्हणतात. तर दुपारच्या भरपेट जेवणानंतर माझे आईवडील आणि धाकट्या बहिणी हे वामकुक्षी घेण्याच्या तयारीतच होते. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि त्याच वेळेला मी सुद्धा गोष्टीचे पुस्तक वाचण्यासाठी स्थिरावलो होतो.
द क्वाइट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप. बॅकड्रॉप म्हणजे बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी एखाद्या गोष्टीची. सो द क्वाइट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. म्हणजेच शांत दुपारची मिळालेली पार्श्वभूमी एखादी साहसी कथा वाचण्यासाठी अतिशय योग्य अशी होती, असं लेखक आपल्याला सांगतायत. द सायलन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. स्नोरिंग म्हणजे घोरणे. झोपताना जो काही विशिष्ट आवाज केला जातो एखाद्या व्यक्तीचा त्याला आपण घोरणे असं म्हणतो. आणि ओकेजनली म्हणजे फ्रिक्वेंटली. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. म्हणजेच घरातील सदस्यांच्या घोरण्यामुळे. या व्यतिरिक्त द इंटरमिटंट म्हणजे फ्रिक्वेंटली, वारंवार. इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. चिर्पिंग चिवचिव आणि हाऊस स्पॅरो म्हणजे चिमण्या. तर चिमण्यांची एकसारखी जी चिवचिव चालली होती त्यामुळे द हार्श काविंग ऑफ अ क्रो, द श्रिल कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबोव्ह द ग्राउंड. तर या ठिकाणी ह्या सर्व वातावरणामध्ये कुठल्या तरी एका गोष्टीने एकसारखा भंग होत होता. एका नाही, एकापेक्षा अनेक गोष्टी सांगतोय लेखक. त्या म्हणजे कोणत्या, की आमच्या फॅमिली मेंबरच्या घोरण्याने, नंतर चिमण्यांचा एकसारखा जो चिवचिवाट होता त्याने, त्याचप्रमाणे काविंग म्हणजेच कावकाव, क्रो, कावळ्यांची जी कावकाव असते त्याला काविंग म्हणतात. हार्श म्हणजे खूप मनाला कठीण वाटणारा, कर्कश आपण ज्याला म्हणतो, त्यांचा तो हार्श काविंग ऑफ क्रो. द श्रिल कॉल ऑफ काईट. काईट म्हणजे घार जी उंच उडते की नाही त्याला आपण काईट असं म्हणतो. तर ह्या उंच उडणाऱ्या घारीच्या येणाऱ्या कर्कश आवाजामुळे ही दुपारची शांतता मधून मधून एकसारखी भंग होत होती. थोडक्यात या ठिकाणी लेखकाला या सर्व गोष्टींचा डिस्टर्बन्स जाणवत होता असं आपल्याला दिसतंय. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. फ्युरियसली म्हणजे अँग्रीली, बेफामपणे. तर तेवढ्यात मी रस्त्यावरील बेवारशी कुत्र्यांचा जोरजोराने भुंकण्याचा आवाज ऐकला. I choose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. तर या ठिकाणी बघा, I choose to ignore the commotion. commotion म्हणजे विचार. मी या विचाराने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. कुठल्या विचाराने? दॅट द पॅक ऑफ डॉग्स म्हणजे खूप सारे कुत्रे एकत्र आले तर आपण त्याला पॅक ऑफ डॉग्स म्हणतो. कलेक्टिव्ह नाऊन आहे हे पॅक ऑफ डॉग्स. माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. हॅपलेस म्हणजे दुर्दैवी. कॉर्नर्ड म्हणजे कोंडीत पकडलं असेल त्याला, आणि पिग म्हणजे डुक्कर. तर कुत्र्यांच्या एका झुंडीने एखाद्या दुर्दैवी डुकराला कोंडीत पकडले असावे या विचाराने मी या गोंगाटाकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. बट सून the barking became louder and more aggressive, and the alarm cawing of flock of crows added to the cacophony. I also heard the disturbance approaching closer. पण लवकरच भुंकण्याचा आवाज अधिक मोठा आणि आक्रमक होत गेला, आणि त्यातच कावळ्यांच्या थव्याने कावकाव करीत या कर्कश गोंगाटामध्ये धोक्याची सूचना दिली. तर या ठिकाणी कॅकोफोनी म्हणजेच काय? कावळ्यांचा जो कावकाव आहे त्याच्यासाठी असा एक शब्द येतो कॅकोफोनी, कावळ्यांची कावकाव. तर या ठिकाणी लेखक सांगताय की बट सून द बार्किंग बिकम लाउडर, आणि तो भुंकण्याचा आवाज अधिकच मोठा आणि आक्रमक, ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक होत गेला. आणि अलार्म म्हणजे धोक्याची सूचना. कशाने? कावळ्यांच्या कावकावाने या गोंगाटामध्ये काहीतरी धोक्याची पूर्वसूचना दिली. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक असाइड, आय रश्ड टू द वरंडा
टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. क्युरिओसिटी म्हणजे काय? कुतूहल. तर कुतूहलाने माझ्यावर विजय मिळवला. बाहेरच्या गोंगाटाने अस्वस्थ होऊन मी कुतूहलाने बाहेर काय झाले हे पाहण्यासाठी पुस्तक बाजूला ठेवून वरांड्यात धावलो. म्हणजेच या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं कुतूहल जर असेल तर आपण ज्या गोष्टीत तल्लीन झालेलो असतो ते सुद्धा बाजूला ठेवून त्या कुतूहलापोटी आपण बाहेर पडतो. तसंच लेखकाच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. सो आय ग्लान्स्ड टॉवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. हॉरिबल म्हणजे भयंकर. आणि मी जेव्हा क्लब हाऊसच्या छताकडे नजर टाकली आणि काहीतरी भयंकर बघितले. आता नेमकं काय भयंकर बघितलं लेखकाने बघूया. अ बिग मेल लंगूर, ॲपरंटली द लीडर्स ऑफ इट्स ग्रुप वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स. अ बिग मेल लंगूर. मेल म्हणजे जसं नर आणि मादी असतं, मेल फिमेल. तर या ठिकाणी नर लंगूर जो आहे, एक मोठं नर लंगूर जे होतं त्याने ॲपरंटली म्हणजे बहुतेक तो लीडर असावा त्या ग्रुपचा, म्हणजेच त्या समूहाचा नेता असावा, अशा एका मोठ्या माकडाने एका बेबी लंगूरला म्हणजे छोट्या माकडाच्या पिल्लाला पकडून आपल्या हातामध्ये अतिशय मर्सिलेसली म्हणजे क्रूरपणे, अँड मर्सिलेसली बीटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनाइट इंटेंट टू किल. इंटेंट म्हणजे उद्देश, हेतू. तर या ठिकाणी त्या माकडाने त्याला हातात पकडून अतिशय क्रूरपणे त्याला चावा घेत होता. तो नक्कीच त्याचा मारून टाकण्याचा हेतू असावा. क्रूरपणे त्याला मारून टाकण्याच्या हेतूने तो माकड जो आहे मोठा त्या पिल्लाला चावत होता, असं दृश्य लेखकाला दिसलं. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. हेल्पलेस म्हणजेच असहाय्य, कोणाची मदत जिला मिळत नाही अशा व्यक्तीला आपण हेल्पलेस म्हणतो. तर हेल्पलेस मदर ऑफ द बेबी म्हणजे त्या पिल्लाची असहाय्य आई, आणि इतर लेसर मेंबर म्हणजे कनिष्ठ माकडं, कारण ते जे मेन माकड होतं ते मोठं होतं म्हणूनच ते त्या ग्रुपचा लीडर असला पाहिजे. इतर सगळे मग लेसर मेंबर होते, म्हणजेच कनिष्ठ माकडं होते. त्या कनिष्ठ माकडांचा समूह बिल्डिंगच्या छताच्या आजूबाजूला उभे राहून ते लहान पिल्लू मरत आहे हे बघत होते. I recall the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow other male baby or adult to survive within its group. So I recalled म्हणजे मला ते आठवलं. काय आठवलं? The terrible custom, अतिशय भयंकर प्रथा आठवली लेखकाला. कशाची? ॲनिमल क्लॅन. क्लॅन म्हणजे अ बिग फॅमिली, मोठी फॅमिली. प्राण्यांच्या कुटुंबातील मोठ्या कुटुंबातील एक भयंकर प्रथा मला अचानक आठवली, आणि ती काय होती? अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव. डॉमिनंट म्हणजे वर्चस्व गाजवणाऱ्या व्यक्तीला आपण डॉमिनंट असं म्हणतो. तर त्यावेळेस मला त्यांच्या जमातीमधील क्रूर रूढींची आठवण झाली की जो वर्चस्व गाजविणारा नर असतो तो इतर नर पिल्लू किंवा दुसऱ्या प्रौढ नराचे अस्तित्व समूहामध्ये मान्य करत नाही. म्हणजे खास करून नर जे असतात ते पिल्लं असो किंवा त्यांच्यापेक्षा थोडेसे मोठे असो तर त्यांना मारून टाकतात, जेणेकरून त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचंही अस्तित्व त्यांना मान्य नसतं. अशाच प्रकारची प्रथा मांजरांमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की मांजराची पिल्लं जन्माला आल्यानंतर बोका पिल्लं मारण्याचा प्रयत्न करतो. अशीच गोष्ट सिंह, वाघ यांच्या बाबतीत सुद्धा असते की जो नर सिंह किंवा वाघ असतो तो सुद्धा त्या मादीच्या पिल्लांना मारण्याचा प्रयत्न करतो. तर ही बऱ्याच प्राण्यांच्या समूहामध्ये दिसून येणारी रूढी किंवा परंपरा आपण असं म्हणू शकतो. विदाउट लूजिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक. स्टाउट म्हणजे हेवी, अवजड, न मोडणारी, आणि स्टिक म्हणजे काठी.
in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. तर या ठिकाणी हर्ल्ड म्हणजे थ्रो करणे, फेकणे. सो विदाउट लुझिंग एनी टाइम म्हणजे एका क्षणाचाही विलंब न करता आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड म्हणजे मी हातात एक मजबूत काठी घेतली. अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउंडिंग लंगूर. अगदी कुठलाही विचार न करता एक मोठा दगड त्या हल्ला करणाऱ्या माकडाच्या दिशेने भरकावला. मराउंडिंग म्हणजेच रेडी टू अटॅक, हल्ला करण्याच्या तयारीत असलेला तो जो काही माकड आहे त्याला आपण मराउंडिंग लंगूर असं म्हणू शकतो. मराउंडिंग लंगूर म्हणजेच हल्ला करण्याच्या तयारीत असलेलं ते माकड. त्याच्या दिशेने मी तो दगड फेकला आणि हातामध्ये एक न मोडणारी काठी सुद्धा ठेवली. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड म्हणजे संतापलेले, दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस. हार्डली या ठिकाणी निगेशनच्या अर्थाने वापरतो म्हणजे त्याने लक्ष सुद्धा दिलं नाही. हार्डली म्हणजे क्वचितच लक्ष जाणे किंवा लक्षच न जाणे. दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. असॉल्ट म्हणजे अटॅक, म्हणजे मी जो अचानक अटॅक केला त्याची त्याने नोंद सुद्धा घेतली नाही, एवढं ते संतापलेलं होतं. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. परंतु मी मात्र त्याच्या दिशेने अधिकच जास्त दगड फेकू लागलो. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. आणि कुत्री सुद्धा अजूनच कर्कशपणे भुंकू लागली. तर या ठिकाणी लेखक सांगतायत की ते माकड तर इतके संतापलेले होते की त्याच्यावर अचानकपणे केलेल्या हल्ल्याची त्याने नोंद सुद्धा घेतली नाही. हार्डली टूक एनी नोटीस म्हणजे नोंद न घेणे. तरी मी त्याच्या दिशेने त्याच्या अंगावर दगड फेकतच राहिलो आणि कुत्र्यांनी सुद्धा आपापल्या परीने आपला आवाज अजून कर्कश करून ती जोरजोरात भुंकू लागली. द चेंज्ड सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरंडा. आणि बघा, अचानक बदललेले वातावरण आणि अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्या नर माकडाला उतरत्या छतावरून पिल्लाला वरंड्यात सोडून द्यावे लागले. म्हणजेच लेखकाने आपला प्रयत्न सोडला नाही. जरी पहिल्या अटॅकमध्ये किंवा पहिला दगड फेकल्यावर त्या माकडाचं लक्ष जरी गेलं नसेल तरी लेखकाने मात्र आपलं काम सोडलं नाही. त्यामुळे अचानक जो काही असा हल्ला झाला, द चेंज्ड सर्कमस्टन्सेस म्हणजे अचानक बदललेलं वातावरण, अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स म्हणजेच न माहिती असलेल्या किंवा कुठून झाला हे माहिती नसलेल्या अशा अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ते नर माकड घाबरलं आणि त्याने त्या छतावरून पिल्लाला सोडून दिलं. द बेबी वॉज लिस्टलेस. लिस्टलेस म्हणजे नियरली मरणासन्न अवस्थेत असणारं, अचेतन ज्याला आपण म्हणतो, ज्याची बिलकुल हालचाल होत नाही, असं लिस्टलेस. अँड अपियर्ड टू बी डेड म्हणजे अगदी ते मरणासन्न अवस्थेमध्ये दिसत होतं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन आणि जसंही त्याची बॉडी त्या छतावरून खाली अशी घसरत यायला लागली, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड. मॅनिफोल्ड म्हणजे मोर अँड मोर, अधिकाधिक. ग्रीव मोर अँड मोर ॲट द प्रॉस्पेक्ट. प्रॉस्पेक्ट म्हणजे फ्युचर बेनिफिट म्हणजेच आपल्याला काहीतरी मिळेल ही अपेक्षा ठेवून, ऑफ अ गुड किल अँड मिल म्हणजेच एक चांगलं जेवण मिळेल या अपेक्षेने आणि त्याच्यावर आपण ताव मारू असं समजून त्या ज्या कुत्र्यांचा कळप होता तो त्या घसरत येणाऱ्या पिल्लाकडे मोठ्या अपेक्षेने बघू लागला. तर या ठिकाणी लेखक सांगतायत की ते माकडाचं पिल्लू अतिशय निश्चित आणि मरणासन्न दिसत होतं आणि ते पिल्लू जसं जसं छतावरून घसरायला लागले तसं कुत्र्यांच्या कळपामध्ये घसरत येत असलेल्या त्या शिकारीवर ताव मारण्याची अपेक्षेची उत्सुकता अधिकाधिक वाढू लागली. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल
just as it tipped over the edge of the tiled roof. So here a writer told us that keeping the dogs at a bay with a stick, म्हणजेच त्यांच्या हातात जी काठी होती त्या काठीच्या साहाय्याने भुंकणाऱ्या कुत्र्यांना बाजूला करून I managed to catch hold of the baby langoor's tail just as tipped over the edge of the tiled roof. तर या ठिकाणी कुत्र्यांना तसेच भुंकण्यास सोडून देऊन मी ते माकडाचे पिल्लू अगदी छपराच्या कडेला पोहोचले तेव्हा त्याच्या शेपटीला अलगद पकडण्यात यश मिळवलं. म्हणजेच ते फरचीवर आपटायच्या आत लेखकाने शेपटीने असं पटकन उचलून त्याला वरचीवर पकडलं. तर या ठिकाणी लेखकाचं धैर्य आपल्याला दिसून येतं. एवढ्या लहान वयात असताना सुद्धा एवढ्या कुत्र्यांना बाजूला करून आपण त्याला पीस ऑफ माइंड असं म्हणू शकतो की योग्य वेळी डिसिजन घेण्याची क्षमता यातून दिसून येते लेखकाची. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. सो हिअर द बेबी अपियर्ड इनर्ट म्हणजे मोशनलेस, पॉवरलेस, शक्तिहीन झालं होतं, त्याच्यात काहीच जान बाकी नव्हती. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि ते नक्कीच एक नर होते, म्हणजेच मेल होतं ते, म्हणूनच तर तो नरांनाच मारत असतात अशी त्यांची कस्टम्स किंवा प्रथा असते. बाय दिस टाइम माय पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरंडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. रेस्क्यू म्हणजे सुटका करणे, रेस्क्यू ऑपरेशन, सुटका करण्याचा हा सगळा जो काही कार्यक्रम होता ते सगळे बघत होते. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. तर एवढं सगळं होईपर्यंत माझे आईवडील आणि माझ्या बहिणी माझे बचाव कार्य बघण्यासाठी वरांड्यात आले होते. आमचे काही शेजारी सुद्धा काहीशा अंतरावर जमलेले दिसले. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. कूप कशाला म्हणतात? पोल्ट्रीसाठी जे वापरलं जातं, ज्याला आपण मराठीत खुराडं असं म्हणतो, खुराडं, ज्यावर कोंबड्या ठेवल्या जाऊ शकतात अशा स्पेशल टाईपचं एक कबड असतं आणि त्याच्यावर एक वेगवेगळ्या प्रकारचे असे शेल्फ बनवलेले असतात. तर या संपूर्ण अरेंजमेंटला आपण कूप असं म्हणतो. His body was full of deep bite marks and scratches. तर मी त्या माकडाच्या पिल्लाला घेऊन आमच्या घरामागील अंगणात गेलो आणि त्याला कोंबड्यांच्या खुराड्यामधील जमिनीवर अलगद ठेवले. त्याच्या शरीरावर खोलवर चावल्याच्या आणि ओरबडल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. ओझिंग मीन्स कमिंग आउट, बाहेर येणे, पाझरणे. सम ऑफ दी वुंड्स, तर त्याच्या जखमामधून रक्त वाहत होते. द बेबी रिमेन्ड मोशनलेस, आणि त्यामुळे ते माकडाचं पिल्लू अतिशय असं निपचित पडलं होतं, त्याची काहीच हालचाल जाणवत नव्हती. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. आणि माझ्या वडिलांनी मला त्याचा रक्तस्राव थांबवण्यासाठी आणि जखमा स्वच्छ करण्यासाठी प्रथमोपचाराचा डबा आणून दिला. फर्स्ट एड बॉक्स म्हणजे प्रथमोपचाराचा डबा. आय वॉज रिलाइव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग. रिलाइव्ड म्हणजे जाणून घेतलं, मला असं बरं वाटलं ते जिवंत बघून. रिलाइव्ड म्हणजे हायचं वाटलं लेखकाला. आय वॉज रिलाइव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन दो हिज ब्रीथ्स वर शॅलो. शॅलो म्हणजे उथळ, एकदम हळूहळू संथपणे चालू होत्या. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिअर अँड आफ्टर अ फ्यू शॅकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. आणि मग लेखकाने काय केलं? फ्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर म्हणजे असं पाणी शिंपडलं, थंड पाण्याचे हपके मारल्यावर त्या पिल्लाने थोडी हालचाल केली. स्टिअर म्हणजे ते हल्लं जागेवर. अँड आफ्टर अ फ्यू शॅकी ॲटेम्प्ट्स, शॅकी म्हणजे थरथरणे. तर काही थोडीशी हालचाल केली आणि थरथरत जागचे हल्ले आणि ते असं स्वतःला सावरून भिंतीला कडेला टेकून बसले. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेमलिंग लाईक अ लीफ इन अ विंड.
आणि या ठिकाणी ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक, म्हणजे त्याला भयंकर धक्का बसला होता आणि घाबरल्यामुळे ते पिल्लू वाऱ्याबरोबर पान जसे हलते तसं ते थरथरत होतं. हिज 2 लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सोब. वेल्ड म्हणजे डोळ्यातून आसवं खाली येणे आणि सोब म्हणजे हमसून हमसून किंवा हुंदके देऊन रडणे, जसं लहान बाळ रडतं तसं. सोब विथ अ मफल्ड क्राय जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. ट्रॉमा म्हणजे एखादा मोठा धक्का बसतो की नाही, जसं लहान मुलाला काहीतरी मोठा धक्का बसला, घाबरलं, तर जसं ते हुमसून हुमसून रडतं, अगदी त्याचप्रमाणे ते पिल्लूसुद्धा घाबरल्यामुळे थरथरत होतं आणि हुंदके देऊन मुसमुसून रडत होतं. आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. आणि मग मी त्याला सोलून दिलेलं केळ त्याने त्याच्या थरथरत्या हाताने खाण्यास सुरुवात केली. आणि मी जे काही त्याला ऑफर्ड केलं होतं, पिल्ड बनाना म्हणजे सोलून दिलेलं केळ, त्याने ॲक्सेप्ट केलं. अनस्टेडी म्हणजे त्याचे हात अजूनही थरथरत होते आणि त्याने ते ॲक्सेप्ट केलं आणि खाण्यास सुरुवात केली. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. म्हणजेच या ठिकाणी त्या माकडाच्या पिल्लाला पुन्हा पहिल्यासारखे करणे हे माझे निश्चित लक्ष होते. रिवायवल म्हणजे रिकव्हरी, पुन्हा पहिल्यासारखं करणे, याच्याकडेच लेखकाचं पूर्ण लक्ष होतं असं आपल्याला लेखक सांगताय. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग. अनकॅनी म्हणजे विलक्षण, विलक्षण फिलिंग म्हणजे भास झाला मला असा. फिलिंग ऑफ बिईंग वॉच्ड म्हणजेच अचानक माझ्याकडे कोणाचं तरी लक्ष किंवा सतत लक्ष आहे असा विलक्षण भास लेखकाला झाला. म्हणजे ज्या वेळेला लेखक स्वतः पूर्णपणे त्या माकडाच्या पिलाला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कोणाचं तरी माझ्याकडे विलक्षण लक्ष आहे किंवा लक्ष आहे असा विलक्षण भास लेखकाला झाला. I turned away from the coop and looked up. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. आणि मग मी जेव्हा खुराड्यापासून बाजूला होऊन पाहिले तर त्या माकडाच्या पिल्लाची आई आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते. म्हणजेच लेखकाला जो काही भास झाला तो काही भास नव्हता, खरोखर त्यांना कोणीतरी अतिशय बारीकाईने लक्ष देत होतं, परंतु तेवढाच विश्वास सुद्धा होता की लेखक आपल्या पिल्लाला काही करणार नाही. She simply sat there quietly as if convinced that no harm was being done to her child. आणि शांतपणे बसलेल्या त्या माकडिणीची खात्री झाली होती की तिच्या पिल्लाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. म्हणजेच लेखकाकडनं कुठल्याही प्रकारे आपल्या बाळाला किंवा पिल्लाला काही हानी नाही आहे याची तिला खात्री असल्यामुळे ती अतिशय शांत बसून होती त्या ठिकाणी. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob. आणि याच दरम्यान पिल्लाला त्याची आई जवळपास असल्याचे जाणवले आणि ते हुंदके देऊन जोरात रडायला लागले. So he started to sob and cry a little louder. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. आणि मग मी खुराड्याच्या दारापासून दूर जाऊन पिलाच्या आईला पिलाजवळ येण्याचा रस्ता मोकळा करून दिला. म्हणजे लेखकाच्या लक्षात आलं की त्या पिलाला आपली आई आजूबाजूला असल्याचं भास झालाय किंवा त्याला जाणवलंय, त्यामुळे ते हुंदके देऊन रडते. परंतु जोपर्यंत लेखक त्या ठिकाणी असेल निश्चितच ती आई येणार नाही, म्हणून ते त्या खुराड्याच्या दारापासून दूर जाऊन उभे राहिले की जेणेकरून ती आई त्या पिल्लाजवळ येऊ शकेल. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. आणि बघा, इमिजिएटली म्हणजेच ताबडतोब त्या पिल्लाची आई त्या खुराड्याच्या दाराजवळ खाली उतरली. डिसेंडेड मीन्स कम डाऊन, खाली उतरली ती.
अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स, आणि आपल्या पिल्लाला जवळ उचलून तिने मिठीत घेतले. शी गेव द बेबी अ थोरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉझम. तर या ठिकाणी शी गेव द बेबी थोरो बॉडी इन्स्पेक्शन, म्हणजेच पिलाला झालेल्या जखमांवरून तिने अगदी एक नजर टाकली. टू चेक हिज इंजुरीज म्हणजे तिने जखमा चेक केल्या त्याच्या. अँड देन कडल्ड म्हणजे जवळ घेणे, घट्ट पकडणे. कडल्ड हिम टाईटली इन हर बॉझम म्हणजे चेस्ट, असं छातीशी तिने त्या पिल्लाला घट्ट पकडलं. म्हणजेच थोडक्यात त्या जखमांवरून एक नजर टाकून त्याला गुंजारून आपल्या छातीशी तिने घट्ट पकडलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. सोलॅस म्हणजे आराम आणि शांतता. सो द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. त्या पिल्लाला तिच्या कुशीत आराम आणि शांत वाटले असावे. द मदर सॅट स्टिल विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. आणि काही वेळ पिल्लाची आई त्याला कुशीत घेऊन त्याच ठिकाणी बसली होती. सो इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग. पॉन्डर मीन्स डीप थिंकिंग, सखोल विचार करणे. शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. असॉल्ट म्हणजे हल्ला, फर्दर असॉल्ट म्हणजे पुन्हा याच्यावर हल्ला होणार नाही त्यासाठी काय करावं किंवा कसं करता येईल याचा ती सखोल विचार करीत बसली होती. म्हणजेच पिल्लाला पुढील आक्रमणापासून कसे सुरक्षित ठेवता येईल याविषयी अनेक पर्यायांवर जवळजवळ सखोल विचारच करत ती त्या ठिकाणी बसलेली होती. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. म्हणजेच काही क्षणासाठी त्या माकडिणीने माझ्या नजरेत नजर घालून पाहिले. म्हणजेच थोडक्यात एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली लेखकाची, की तू माझ्या पिल्लाचा खूप विचार केला किंवा त्याची काळजी घेतली. याबद्दल एक प्रकारे त्यांना जरी बोलता येत नसेल तरी त्यांनी अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली लेखकाची. सो इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. म्हणजेच लेखक सांगतायत की आजही ती नजर मी विसरू शकत नाही ज्यामध्ये मी तिच्या पिल्लाला वाचवल्याची एक अबोल कृतज्ञता जाणवली होती. म्हणजेच जरी ते जनावर, प्राणी, ॲनिमल अबोल असेल, त्याला काही भावना व्यक्त करता येत नसेल, बोलून दाखवता येत नसेल, परंतु एक प्रकारे माझ्या डोळ्यात तिने अशा पद्धतीने बघितलं की जणू ती माझे आभार मानत होती, माझी कृतज्ञता व्यक्त करत होती. ती नजर मी आजही विसरू शकत नाही असं लेखक सांगताय. आय वॉज ओव्हरव्हेल्म्ड बाय द इमोशन. ओव्हरव्हेल्म्ड म्हणजे गदगदून येणे, भावनाविवश होणे. आय वॉज ओव्हरव्हेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. म्हणजेच त्या भावनेने आणि तिने दिलेल्या प्रतिक्रियेने आणि ज्या प्रकारे तिने माझे आभार मानले होते ते पाहून मी गदगदून गेलो होतो किंवा भावनाविवश झालो होतो असं ते सांगताय. सो देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. म्हणजेच एक आई आपल्या त्रासलेल्या व जखमांनी जर्जर झालेल्या आपल्या मुलाला मांडीवर घेऊन बसली होती. देन इन अ फ्लॅश फ्रेज एक म्हणजे एकदम चटकन, सडनली, अचानक. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली. बेली म्हणजे पोट, स्टमक. क्लिंगिंग म्हणजे अडकवणे, पोटाशी कवळून, त्याला क्लिंगिंग टू हर बेली. अँड रिच्ड अवर किचन रूफ. म्हणजेच तेवढ्यात माकडीन आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर गेली. म्हणजेच या ठिकाणी लेखक सांगतायत की ती फक्त
एकच आई नाही, जगातली प्रत्येक आई आपल्या बाळाबद्दल, पिल्लाबद्दल जशी काळजी करते आणि खास करून त्याला काही जखम झाली असेल, ते जर्जर झालेलं असेल, तर ज्या पद्धतीने ती आई त्या बाळाची काळजी घेते, तसंच काळजी घेऊन ती त्या मुलाला मांडीवर घेऊन बसली होती. आणि अचानक त्या माकडीने नंतर त्या पिल्लाला पोटाशी घेऊन आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल. विशियस म्हणजे दुष्ट, क्रूर, पाशवी. विशियस मेल लंगूर अँड देन लिफ्ट मीन्स जम्प्ड, लिफ्ट अवे in the direction opposite to the place of the violent encounter. आणि आजूबाजूला ते पाशवी नर माकड नाही हे बघून तिने चकमक झालेल्या ठिकाणाच्या विरुद्ध दिशेने झेप घेतली. म्हणजेच तिने सावधगिरीने बघून घेतलं की ते माकड, दुष्ट माकड इथे आजूबाजूला दिसत तर नाहीये ना, आणि ज्या ठिकाणी ती घटना झाली होती अगदी त्याच्या विरुद्ध बाजूला जंप मारून ती आपल्या बाळाला घेऊन गेली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication. इंटरस्पेसिस म्हणजे काय? वेगवेगळ्या स्पेसींमध्ये किंवा आंतरप्रजाती आपण असं म्हणतो. जसं माकड ही वेगळी स्पेशी, कुत्रा वेगळं, मांजर वेगळं, मनुष्य वेगळं. तर अशा इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. Hums into action is again phrase, म्हणजेच नक्कीच सुधारू शकतात. hums into action म्हणजेच तुम्ही प्रयत्न केला पाहिजे असं ते सांगतायत की माकडीन आणि तिच्या पिल्लाशी झालेल्या या क्षणिक किंवा अल्पकालीन भेटीमुळे मला हे जाणवले की आंतरप्रजातींमध्ये सुसंवाद आणि एकमेकांमधील विश्वास हे जरी एक सत्य आहे, तरी कोणी एखाद्याने योग्य तार छेडली तरी त्यामुळे एकमेकांमधील नातेसंबंध नक्कीच सुधारू शकतात. त्यासाठी माणसासारखं त्यांना बोलताच आलं पाहिजे याची गरज नाहीये असं लेखक सांगतायत. The mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal. म्हणजेच त्या दिवशी त्या माकडीने मला एक प्रकारे असं समजावलं की प्राणी आणि मनुष्य यांच्यामधील सुसंवादासाठी फक्त अन्न हेच एकमेव साधन नाही, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual अंडरस्टँडिंग. तर आपल्याला असं वाटतं की आपण प्राण्यांना अन्न देतो म्हणूनच ते आपल्याशी इंटरॅक्ट करतात, तर असं नाही आहे. म्हणजे एक प्रकारे त्या माकडीने मला असं समजावलं होतं की मनुष्य आणि प्राण्यांमधील सुसंवादासाठी फक्त अन्न हे एकमेव साधन नाही, तर त्याऐवजी ट्रस्ट म्हणजे विश्वास, कंपॅजन म्हणजेच करुणा, अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजेच परस्परांमधील सामंजस्य हे सुद्धा एकमेकांमध्ये अनुबंध प्रस्थापित करण्याचे किंवा स्थापित करण्याचे इतर मार्ग आहेत. 55 years have passed since that day. आणि लेखक सांगताय की त्या घटनेपासून 55 वर्ष झाली आता. या गोष्टीला आज जवळजवळ 55 वर्ष झाली. आय एम नाउ 70 years old. बघा, आज लेखक 70 वर्षाचे आहे आणि त्या गोष्टीला 55 वर्ष झाली. म्हणजे 70 मधून 55 गेले तर ज्या वेळेला घटना घडली असेल त्यावेळेला लेखक निश्चितच 15 वर्षाचे असतील, म्हणजेच 9वी-10वीच्या वयाचे असतील. आय एम नाउ 70 years old, बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. म्हणजेच या गोष्टीला 55 वर्ष झाली आणि आज मी 70 वर्षाचा आहे, पण त्या दिवशी अनुभवलेला तो वेगळा अनुभव आजही मी स्मरतो. सो दिस लेसन वॉज रिटन बाय तपन मुखर्जी. तर असा हा सुंदर धडा, यातून आपल्याला असं शिकायला मिळतं की प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करण्यासाठी फक्त अन्न हे एकमेव साधन नसून ट्रस्ट, विश्वास, कंपॅजन
म्हणजेच एकमेकांबद्दल करुणा आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजेच परस्परांमध्ये असलेलं सामंजस्य, ह्या सगळ्या गोष्टी असतील तर प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने सुसंवाद साधला जाऊ शकतो.